आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय पुण्याला मिसेस स्मिता नातू यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि काही छान छान रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देणार? माझं नाव स्मिता नातू, माझी मोठी मुलगी तन्वी, हाय. माझा पुतण्या निखिल नमस्कार. आणि माझी सून नेहा. हाय. तुम्ही काय करता? माझं पार्लर आहे. मी 25 वर्ष पार्लर चालवते. वाव, तुम्हाला पहिल्यापासून तेच करायचं होतं? पार्लरचं कष्ट होते मी. आणि तुम्ही काही कोर्स केलात त्याचा का? हो, मी माया परांजपेंकडे कोर्स केलाय आणि पहिल्या माझे गुरु आहेत मनीषा टिळकर. ओके. त्यांच्याकडे बेसिक करून मी माया परांजपेंकडे ऍडव्हान्स कोर्स. ओके, नाईस नाईस. आता 25 वर्ष मी पार्लर चालवते. मग दिवसातला किती वेळ तुमचा तिथे जातो? तसं मी आता कमी केलंय का, 10 ते 2:30 असते आणि नंतर मी अपॉइंटमेंट. ओके. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या 2 मुली आणि मिस्टर. अच्छा, तुम्ही 4 जण. आणि दोन्ही तुझ्या आणि तुझ्या बहिणीमध्ये भांडणं होतात का कधी? सगळ्यात बहिणींमध्ये भांडणं होतात त्यामुळे पण एकी पण तेवढीच असते. आईपासून लपवायचं असेल काय की? मग तू कितवीत आहेस? तू काय करतेस? मी स्टुडंट आहे. माझं ग्रॅज्युएशन झालंय. आता मी एका इन्स्टिट्यूट बरोबर काम करते. मी एक मीडिएटर आहे. मी युएस स्टुडंट्स बरोबर काम करते. Okay. मी फिटनेस इन्स्ट्रक्टर पण आहे आणि मी स्टुडंट पण आहे. मी एक जर्मनचा कोर्स करते. ओ, जर्मन इज अ व्हेरी डिफिकल्ट लँग्वेज. आणि तुम्ही काय करता? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी बॉस्टनला असतो. तिकडे एका वेब डिझाईन कंपनीत काम करतो. ओके. मग तुम्ही तिथेच राहता परमनंटली? हो, आता 1 महिन्यासाठी पुण्यात आलोय. ओके. मग पुण्यात आल्यावरती सगळं इंडियन गोष्टींची खूप हौस असेल तुम्हाला, जे तुम्ही तिथे मिस करता जास्त. हो, खाण्याची सर्वात जास्त आवड. आणि तुम्ही काय करता? मी पण इंजिनियर आहे आणि मी पण बॉस्टनमध्ये आम्ही दोघंही काम करतो. सो आय वर्क इन IT कंपनी. सो फुल वेळ त्याच्यातच जातो. ओके. तुम्ही पण इंडियन फूड मिस करता मग? खूप जास्ती, खूप. मग घरी जेवण करता का तुम्ही? हो, म्हणजे ऑफिसमधनं घरी आल्यावर तेच रुटीन असतं की घरी येऊन जेवण बनवायचं आणि खायचं. मग इथे आल्यावर ते पण बरं वाटत असेल की दुसरं कोणीतरी आपल्याला जेवण करून वाटतंय समोर. नाईस नाईस. मग तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? आमच्याकडे महाराष्ट्रीयन फूड, आपलं जसं वरण भात भाजी पोळी, म्हणजे गोडूस जेवण थोडंसं? हा, टिपिकल. म्हणजे कोकणाची जेवण टिपिकल. ओके. आणि घरी प्रत्येकाची अशी काही वेगळी आवड निवड आहे का? म्हणजे तुमच्या मिस्टरांची एक आणि मुलींची दुसरी? नाही, तसं काही नाही. तसं कारण कंपल्सरी मी केलेलं खावं लागतं, त्याच्यामुळे पर्याय नसतो. पण आता मोठं झाल्याप्रमाणे त्यांच्या चॉईस होतं. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? आज मी एक स्टार्टरची डिश आहे आणि एक राईसचा प्रकार. त्याच्यामध्ये 3G राईस, म्हणजे गार्लिक, ग्रीन पीस आणि जिंजर असं. ओके. आणि ह्याच्यामध्ये पटेटो बेस्ड बेसिकली हे आहे. इट्स अ स्टार्टर डिश. तिळाने त्याला हे करून घोळवून वगैरे असं. ओके. यू कॅन हॅव एज अ स्नॅक्स और. सो 2 डिशेस. इंटरेस्टिंग. मग आपण तुमच्या किचनकडे वळूया. आपण सगळ्यात आधी कुठली रेसिपी करतोय? आपण टेक्स मेक्स तीळ पटेटो. टेक्स मेक्स तीळ पटेटो. हे नाव कसं काय सुचलं तुम्हाला? काहीतरी मिक्स फिक्स असं करण्याच्या ह्याच्यात सुचलं. काहीतरी वेगळं. ओके. मला साहित्य सांगणार? कांदा, उकडून स्मॅश केलेला बटाटा, कांद्याची पात, गरम मसाला, तीळ, पनीर आणि मीठ. तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत? आपण आधी तेल घालून ह्याचं बटाट्यामध्ये जे आपल्याला मिक्स करायचंय, स्टफ करायचंय, ते करून घेऊया भाजी. ओके. आतलं स्टफिंग करायचं. तेल घालून किती लागेल?
ही डिश तुम्ही कुठनं शिकलात का तुम्ही स्वतः इन्व्हेंट केली? हा, असंच मुलींना काहीतरी आवडतं वेगळं खायला म्हणून. बटाटा सगळ्यांनाच आवडतोय सपोज, असं कोणीच नसेल की. आणि आता थंडी आहे तर तीळ जरा बरे असतात थंडीच्या दिवसात खायला म्हणून. ओके. कांद्याची पात त्या निमित्ताने खातात म्हणून पोटात जातात. ओके. आणि तुम्ही मूळ पुण्याचे आहात? हो, पुणे. म्हणजे पहिली 10 वर्ष मुंबईत गेली माझी. नंतर म्हणजे लग्नाआधी पण पुण्यातच होता? हो. कांदा ना? कांद्याची पात. तुमच्या मिस्टरांची आवड जेवणामध्ये आणि मुलींची आवड ह्याच्यात फरक आहे का खूप? नाही, तसं आवडतं दोघांनी. म्हणजे तुमच्याकडे बेसिकली असं रूल आहे का की घरी रोज जे केलेलं असतं ते खायचं? हा, एकदा तरी जेवावं अशीच. पनीर घालूया. हा. फार असं नाही शिजलं तरी काही नाही, म्हणजे कच्चं जर थोडं राहिलं तरी चालतं. ओके. मीठ आणि गरम मसाला घालू का? मिठाचा अंदाज प्रत्येकाचा. थोडं आणि चटक मटक. हा गरम मसाला थोडा लालसर आहे का जास्त? म्हणजे कांदा लसूण बेस जास्त आहे गरम मसाला. अच्छा, म्हणजे तुम्ही घरी केलेले आहेत का? नाही का, माझ्या मैत्रिणीने दिला. तसे घरी केलेल्या गरम हो. मसाल्याला वेगळीच चव वेगळी चव येते, येते. बाहेरच्याला कधीच येत नाही तेवढी. मग हे बाहेरचे एवढे वेगवेगळे हल्ली डिशेस मिळतात, फास्ट फूड मिळतं, ते सगळं तुमच्या मुली डिमांड करतात का की तुम्ही घरी करा? नाही, आता जशा मोठ्या झाल्या त्यांना बाहेरचं जास्तच आवडतं घरच्यापेक्षा. पण तसं खातात नाही, तशा आवडी-निवडी असतंच काही. फार काही नाही. देन यू व्हेरी लकी. आता हे तयार झालंय का? तयार झालं. आता काय करणार आहोत? गॅस बंद करू? हो. ते आता गार झालं की त्या बटाट्यामध्ये आपण स्टफ करणं. बटाट्याची पारी करायची, त्यात स्टफ करायचं. ओके, माझी हे गार करून घेऊ. गार. आता आम्ही हे गार करून घेतो. आता वळूया पुढच्या कृतीकडे. तर हे आपलं मिश्रण आता आतमध्ये फिलिंग जे आहे ते गार झालंय. आता त्याच्यात काय आता आपण करायचं? बटाटाची पारी करायची. हा जो बटाटा आपण घेतलाय तो फक्त उकडवलेला बटाटा आहे? उकडवलेला बटाटा. त्याच्यात मीठ वगैरे काही मीठ, घातलं? किंचित मीठ घातलं. अच्छा, मीठ घालून मॅश केलंय. Mash. एकदम फाईन मॅश करायचा का थोड्याशा गुठळ्या ठेवायच्या? नाही, फाईन मॅश करायचं. तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये कशा टाईपचे सर्व्हिसेस असतात तुमचे? बेसिकली माझी हेअरकटची स्पेशालिटी आहे. ओ वाव. बाकी सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स मी करते. बरं, असं म्हणतात की केस कापणाऱ्या माणसाच्या हातावरती काही गोष्टी अवलंबून असतात, म्हणजे केसांची वाढ. आता हे किती खरं आहे खोटं आहे आय डोंट नो, पण बरेच लोक असं मानतात. काय तसं म्हणजे मी नाही सांगू शकत, पण माझ्याकडे येणारे हे रुटीन क्लायंट माझे 25 वर्षाचे क्लायंट आहे. वाव. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस माझी आवडत असेल. हो, एवढी वर्ष ते येत आहेत म्हटल्यावर. त्या ह्यानीच ते करतात. आणि तुमचे मिस्टर काय करतात? ते इंजिनियर आहे आणि ते फ्रीलान्स प्रोजेक्ट्स करतात. आणि मुलगी कशात ग्रॅज्युएट झाली म्हणाली? तिने सोशिओलॉजी मध्ये केलंय BA. ओके. आणि मग आता ते एका NGO तर्फे काम करते. वाव. ग्लोबल एज्युकेशन म्हणून फर्ग्युसन मध्ये एक आहे संस्था. ते फॉरेन स्टुडंट्स येतात आणि मग त्यांना इथे मोठे काय जे प्रोजेक्ट्स करतात ते NGO टाईपचं ते काम तिचं आहे. नाईस. NGO इज व्हेरी गुड. आणि बाकी इतर वेळेला तुम्ही काय करता ऍक्टिव्हिटीज? माझं म्हणजे सोशलिंग भरपूर आहे. म्हणजे ग्रुप्स आहेत, त्यामुळे मी जिम करत असते रेग्युलर. मी जिम, योगा, चालणं हे माझं एक्सरसाइज. म्हणजे मी फ्री काय असं माझा नवरा म्हणतो मला, त्याच्यामुळे मला आवडतं ते करायला. आणि तुम्ही म्हणाला तुम्ही फिटनेस फ्रीक आहात, तर तुम्ही जेवणाच्या बाबतीत ते कसं इम्प्लिमेंट करता? फिटनेस ठेवण्यासाठी व्हॉट काइंड ऑफ प्रिकॉशन्स? प्रिकॉशन म्हणजे शक्यतो घरातलं खायचं. म्हणजे आठवडाभर खायचं, रविवारी होत नाही ते. एक दिवस तरी त्या म्हणत असतील मला बाहेरचं खाऊ दे. नाही, मुलींना नाही हा कंपल्सरी, मी करते. अच्छा, ओके. घरात भाज्या आहे ते हल्ली लहान होत्या त्यावेळेला कंपल्सरी त्या खायच्या. पण त्यांना म्हणजे अजून त्यांना स्वतःला स्किनचं एकतर त्या खूपच छान, म्हणजे एकतर दिसायला छान होतात, त्याच्यामुळे त्यांना काही हेअरकट व्यतिरिक्त त्या पार्लरमध्ये काही करत नाही. त्यामुळे ते मला असं वाटतं बेसिकली काय खाता पिता ह्याच्यावरच तुमचं ते स्किन आणि केस एक्झॅक्टली. पण तुम्ही त्यातले त्यात लो ऑइल किंवा डीप फ्राईड अवॉइड करा वगैरे असं काही करता का? तसं आपल्या घरात नाही एवढं फूड असं ऑइली आणि नसतंच. हो. म्हणजे मग तसं पण म्हणजे होतं, म्हणजे कमी तेलकट म्हणजे असं तळलेलं आहे ते वगैरे नाही हल्ली होत.
आता ह्याला काय करणार आता आपण? हे तिळात घोळवायचं. इथे घालू का तीळ हो, थोडे? आता ह्याचं आपण काय करणार? हे आता आपण शॅलो फ्राय करू. शॅलो फ्राय. मग त्याची आधी तयारी करून घेऊ. आता तेल घालू का याच्यात? हो. ह्याला साधारण तेल लागतं का जास्त का कमी? मग आपण फ्राय पॅनला जरा कमी करू. आणि बटाटा आहे ना थोडस मग फ्राय झाला की जरा बरा. आता हे फ्राय करून झालं की आपली डिश तयार का? Dish तयार. हे सहसा कशाबरोबर खातात? सॉस बरोबर आवडतं. सगळ्यात उत्तम. हां, पण त्याच्यामुळे चटणी बरोबर वगैरे ग्रीन आवडतं? चटणी, पुदिना चटणी काही किंवा ते नुसतंही छान लागतं खायला त्याच्यावर. स्टार्टर म्हणून हां, अप्रतिम ते- डिश आहे, झटपट आहे आणि त्यात अगदी, हां, अजिबात म्हणजे वेळ नाही घरात लागत. असणाऱ्या साहित्यात त्या हां. बटाट्यात तुम्ही काही स्टफ करू शकता ना. हा अगदी कांदा आणि कांद्याची पात हवी असं नाही, दुसरं काही किंवा पण. काही म्हणजे तुम्हाला आता जे काय भाज्यांचा कंटाळा आला ते कांद्याबरोबर तुम्ही फ्राय करून काही घालू म्हणजे शकता. हा फक्त ओलसर फार नको कारण बटाटा तो तेवतो ना थोडा. राईट. मग ते परत पसरत जातं म्हणजे कारण त्या बरोबर. बटाट्याला बाइंडिंग कॉर्नफ्लोअर वगैरे काही काही नाहीये. फक्त उकडून शक्यतो रात्री उकडला की त्यातलं ते ओलसरपणा बटाटा ड्राय होतो मग तो थोडा सकाळपर्यंत. अगदी उकडवल्या करू हा नये. की ते मग ते वाफ राहून ते मऊ मऊ होतं म्हणजे ते वळटा Yeah, नाही yeah. बेसिकली. This is a nice tip. हा म्हणजे मॅश पटेटोज किंवा काही तुम्ही त्याला वेगवेगळी नावं काही देऊ शकता. ओके. आता आम्ही फ्राय करून तयार करतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. टेक्समॅक्स तीळ पटेटो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, कांद्याची पात, गरम मसाला, तीळ, पनीर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, कांद्याची पात, पनीरचे तुकडे, मीठ आणि गरम मसाला घालून हे मिश्रण एकत्र परतून थंड करून घ्यावं. उकडून कुस्करलेल्या बटाट्याची पारी करून बटाट्याच्या पारीमध्ये पनीर आणि कांद्याचं मिश्रण भरून आणि लांबटसर आकाराचे रोल तयार करून ते तिळामध्ये घोळवून घ्यावेत आणि फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर हे रोल शॅलो फ्राय करून घ्यावेत. आपली पुढची रेसिपीचं नाव काय? 3G राईस. 3G राईस. आता हे नाव का? त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक दॅट इज 2G and 1 इज ग्रीन टी. एकदम फुल इंजिनियर्सच्या फॅमिलीचा राईस वाटतो तो. माझा- परफेक्ट टेक्नॉलॉजी, असं टेक्नॉलॉजिकल नाव आहे फुल ऑन. माझा पुतणे आलाय ना अमेरिकेहून त्याला भयंकर खायची प्यायची आवड आहे आणि तो तिथे खूप छान करतो सगळं. ओके. त्यामुळे त्याची रेसिपी Okay. इंट्रोड्यूस करते. चालेल चालेल. ह्या रेसिपीचं साहित्य आणि कृती आपण बघणार आहोत. लसूण, फरसबी, आलं, मीठ, बटर, साखर, बेबीकॉर्न, हा भात मी उकडून घेतलेला आहे, कांदा, ग्रीन पीसची पेस्ट, मशरूम, चीज, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत? आपण तेल घालूया. तुम्ही मला काय सांगत होतात, ही रेसिपी तुम्ही कोणाकडनं शिकला? ही माझ्या पुतण्याकडून शिकले. ओके. त्यांना पण जेवण करण्याची खूप आवड आहे. भयंकर मग ते कशा टाईपचे डिशेस करतात? ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही. ओके. तुम्ही नॉनव्हेज हो, पण आम्ही खाता करतो. का? आम्ही सगळे मग घरी पण करता? हो. राईट. थोडंसं बटर टाकूया. आणि तुम्ही म्हणालात की ते US वरनं आहेत आणि तिथल्या ज्या लोकल डिशेस असतात त्या युजली ऑलिव्ह ऑइल आणि बटर ह्या कॉम्बिनेशन मध्ये केल्या जातात जास्त. हो. कारण माझी वहिनी तिकडे हेच करते, बटर आणि ऑलिव्ह ऑइलचं अच्छा, कॉम्बिनेशन जास्त, करते. कारण त्यात तो आम्हाला आल्यापासून तेच तुम्ही ऑलिव्ह ऑइल खा सारखं त्याचं चालतं. आपण आधी कांदा घालूया त्याच्यामध्ये. थोडीशी त्याच्यामध्ये साखर टाकली. थोडंसं बटर घातल्यानंतर परतल्यावर ऑलरेडी एक छान वास येतो त्याला. आणि काय ना की सगळं जर नीट प्रमाणात खाल्लं तर कुठचीच गोष्ट वाईट नाहीच. आणि आयुर्वेदात लिहिलंय हो, थोडस better. 1 चमचा तूप तर पाहिजेच. मला आता गार्लिक हे सगळं घालू. बघा बस. जिंजर, थोडी हिरवी मिरची. कितपत तिखट असतो हा राईस? आता इट डिपेंड म्हणजे तिखट खाणाऱ्यांना हिरवी मिरची घातली तरी आवडते जास्त ती. पण फार असे मसाले असं नाही म्हणजे आपण ह्याच्यावर नाही तर युजली गरम मसाला येते आलं की त्याचं बदल. पण बटरवर गार्लिक बिर्लिक परतून ही घातली की त्याचा छान फ्लेवर येतो. मशरूम नाही तर ते सगळं थोडं थोडं. ओके. किती घालू? बेबी मशरूम्स आणि हे पण पटकन शिजतात त्यामुळे तसं ते परतून हे घालायला पाहिजे. हो. आणि ते बघायला मशरूमला brown. पाणी पण खूप सुटतं. हा तेच त्यामुळे मी जरा हा फरसबी खरंच ते. हा,
ह्याच्यात ह्याच भाज्या लागतात का तुम्ही रिप्लेस करू शकता? नाही म्हणजे करू शकतो पण हे काय आपलं गाजर वगैरे नाही, म्हणजे ग्रीन त्याचा हे इफेक्ट म्हणून त्याला आपलं ओके. 3G मध्ये ग्रीन पण येतं. थोडस झालं ग्रीन पेस्ट घालूया. ही जी ग्रीन पेस्ट आहे ह्याच्यात तुम्ही काय काय घातलंय? मी मटार आणि कांदा वाफवलं आणि त्याची मिक्सर मधनं पेस्ट केली, कुकर मधनं काढून पेस्ट. पेस्ट केली आणि मग त्यात मीठ मिरपूड घातली थोडंसं. ओके, म्हणजे ह्याला त्याची एक इंडिव्हिज्युअल चव आहे आणि त्या राईसला त्याची ती छान लागते चव. ओके, कारण तसं भातात फक्त मीठच शिजताना आपलं शिजताना मीठ पण म्हणजे मग त्या म्हणजे ज्यांना व्यवस्थित मीठ लागतं त्यांना भातालाही लागतं ना. बरोबर. पण या भाज्यांचं युजली लागतंच असं नाही म्हणजे ना. बरोबर. पण आपण ह्याच्यात मीठ वरनं घालत नाही आहोत ना? नाही, थोडंसं घालायचं, थोडंसं घालायचं, दोन चमचे. आता हे काय थोडी म्हणजे ग्रेव्ही टाईप आहे ना, थोडं आपण ह्याच्यात ते आटवल्यासारखं, म्हणजे त्यातलं पाणी गेलं की मग आपण थोडं मीठ आणि मग भात टाकायचं. ह्यातलं पाणी आधी जायला पाहिजे. थोडंसं, म्हणजे नाही तर मग तो असा घट्ट सॉगी नाही, असं तो भात ह्याच्यासारखा गच्च गच्च लागेल खायला आणि गोळा पण होतो. ही कुठल्या प्रकारची डिश आहे? आता अमेरिकन म्हणूया, कारण माझ्या अमेरिकन पुतण्यांनी सजेस्ट केलं. ओके, आता काय देऊ? मीठ. आणि आणखीन कमी मीठ घालायचं म्हणजे आपण वरनं थोडं चीज गार्निशिंगला घालणार. अच्छा, चीज मध्ये परत मीठ आहे त्याच्यामुळे. भात टाकू? भात टाकू सगळा घेऊ. हा मला एक विचारायचं होतं, हा असा सुटसुटीत राहण्यासाठी तुम्ही काय केलं? आम्ही पाण्यात तांदूळ टाकले, पाण्याला उकळी आणली आणि त्याच्यामध्ये तांदूळ धुवून. हा फुल्ली कुक आहे का पाबॉइल्ड आहे? थोडासा म्हणजे हाफ कुक तसं नाही म्हणता ना, खायला ओके. हा, पण अगदी आपला नेहमीचा भात असतो तसा नाही, थोडा कमी आहे जरासा. कारण बरेचदा असं होतं आपल्याला घरी फ्राईड राईस वगैरे करायचा असतो आणि भाताचा गोळा होतो. नाही, आणि मग ते झाला ना की त्याच्यावर गार झाल्यावर थोडं तेल किंवा तूप थोडं घातलं की ते शाई नाही येतं आणि मोकळा राहतो. असं काय घालू? ते फ्राईड राईसचा जमाना आहे त्यामुळे मग फ्राईड राईस सुद्धा म्हणून काय केलं. थोडीशी पेस्ट घालायची? हो, घाल थोडा. कोथिंबीरही थोडी घातली तरी चालेल आतमध्ये. अजून बस झाला, तुम्ही ऑलमोस्ट तयारच झालेला आहे आता. अच्छा, भात तर शिजलेलाच होता. ह्याला अजून वाफ वगैरे एखादी वाफ काढली तरी म्हणजे मग ते सगळं मिळून मसाला म्हणजे बेसिक ते आलं लसूण त्याचा वास सगळा चांगला भाताला छान लागतो. मग एक झाकण ठेवायचं का 2 मिनिटं? 2 मिनिटं झाकण ठेवून. ओके, म्हणजे ते फ्लेवर्स सगळे मिक्स होतात त्यासाठी जमून तो सगळा म्हणजे त्याच्यात खायला रेडी. ओके, आणि हा भात कशाबरोबर खातात सहसा? हा खरा नुसताच चांगला लागतो, असं काही नाही. पण टोमॅटो सूप किंवा म्हणजे असं आपण त्याच्या बरोबर हे करायला. पण हा ड्राय वाटत असेल तर काय खायचं त्याच्यामध्ये? दह्यातली कोशिंबीर, कांदा, टोमॅटो आपण. अच्छा, म्हणजे आपल्या नेहमीच्या गोष्टींबरोबर खाऊ शकतो, स्पेशल त्याच्याबरोबर करायला नको. आणि त्यातून पटकन होणार आहे काहीच वेळ. घरातल्या सगळ्या भाज्या असतील तर ओके, नाही तर तसं. मटार पाहिजे, म्हणजे 3G पाहिजे फॉर इट टू बिकम 3G राईस. बरोबर, मटारची ती ग्रेव्ही बेस तो आहे. ओके, आता काढू का ते झाकण? गॅस बंद करू. आता हा आपला राईस तयार आहे. आपण वरनं चीजनी सजवणार. आम्ही चीजनी वरनं ते सजवून घेतो छानपैकी. तुम्ही तोपर्यंत साहित्य आणि कृती लिहून घ्या. 3G राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, फरसबी, आलं, मीठ, बटर, साखर, बेबी कॉर्न, कांदा, तयार भात, मटार आणि कांद्याची पेस्ट, मशरूम्स, कोथिंबीर, चीज आणि हिरवी मिरची. कृती: प्रथम वाफवलेले मटार, कांदा, मीठ आणि मिरपूड एकत्र वाटून मटार आणि कांद्याची पेस्ट तयार करावी. पॅन मध्ये तेल आणि बटर एकत्र गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, मशरूम्स, बेबी कॉर्न, फरसबी, मटार कांद्याची पेस्ट, मीठ आणि तयार भात घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये पुन्हा मटार आणि कांद्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून भात वाफवून घ्यावा. चीजचं गार्निशिंग करून 3G राईस सर्व्ह करावा. आपल्या दोन्ही डिशेस तयार आहेत आणि त्या टेस्ट करण्यासाठी सगळे सज्ज आहेत. शिवानी सुद्धा आपल्याला जॉईन झाली आहे. पण त्याआधी
आम्ही सारे खवय्ये आणि झी मराठीच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला करून दाखवल्यात आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. झी मराठीचे आणि स्वतः तुझे मी मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. तुम्हाला सुद्धा असे छान डिशेस आम्हाला करून दाखवायची इच्छा आहे ना? मग लवकरात लवकर तुमच्या रेसिपीज आम्हाला ईमेल करा किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी बघ, आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? तट्टे पैर पुली कोलंबू, मतलब चौली इमली का गड़ी आणि ब्रोकलीचा पोरियल और पाइनएप्पल राइस.